राऊत सर नमस्कार. नमस्कार. अशोक खरात प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. शिवसेनेची भूमिका काय आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. कॅप्टन अशोक खरातचे जे काय कारनामे झाले सध्याच्या राज्यकर्त्यांना हाताशी धरून, त्या विरोधात जे जे मंडळी ह्या खरातच्या व्हिडिओमध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्वांवर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली पाहिजे. आणि जे राज्यकर्ते खराच्या बंधुगिरीला बळी पडलेले आहेत किंवा खराच्या बंधुगिरीचा आधार घेऊन त्या महाराष्ट्राचे राजकारण करत होते आणि जेणेकरून महाराष्ट्रातल्या जनतेला वेठे धरलेलं आहे, अशा या राज्यकर्त्यांवर बहिष्कृत करण्याची आवश्यकता आहे. कॅप्टन खरातकडे मिळालेले जे व्हिडिओज आहेत ह्या संपूर्ण व्हिडिओची पूर्णपणे पोलखोल करण्याची आवश्यकता आहे. किंवा हे व्हिडिओ त्याच्यातून काही गायब होणार नाही त्याची दक्षता पोलिसांनी SITच्या प्रमुखांनी घेण्याची आवश्यकता आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना एकच विनंती आहे की ज्या धाडसी वृत्तीने आपण या कॅप्टन अशोक खरातवर रेड केलेली आहे, त्यांना पकडलेलं आहे, पण त्या अशोक खरातचे पट्टशिष्य असलेले तुमच्या मंत्रिमंडळातले जे हेवी वेटेड मंत्री आहेत त्यांच्या या कारनाम्याला कुठे दडपलं जाणार नाही याची दक्षता आपण घ्या अशी विनंती आहे. अशोक खरात प्रकरणात काही राजकीय वरिष्ठ मंडळींचा सहभाग असल्याची चर्चा आहे, काय सांगा? काही नाही, खूपच आहे. सध्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील निम्मेपेक्षा जास्त मंत्री हे अशोक खरातांचे पट्टशिष्य म्हणून काम करत आहेत आणि अशोक खरातच्या या भोंदूगिरीला त्यांचं प्रत्यक्ष समर्थन लाभलेलं आहे. अशोक खरातने चालू केलेला अनैतिक व्यवहार किंवा केलेले धंदे ह्याला ह्या राज्यकर्त्यांचा प्रत्यक्ष पाठिंबा राहिलेला आहे. काही पुढारी त्यांचा आशीर्वाद घ्यायला जायचे, हे प्रकरण अगोदरच उघडकीस यायला पाहिजे होतं असं आपल्याला वाटतं का? नक्कीच. मागच्या काही वर्षापासून थेट अगदी नाशिक ते मुंबई ते कामाख्या देवी हा संपूर्ण प्रवास या कॅप्टन खरात यांच्याच मार्गदर्शनाखाली झालेला आहे आणि अत्यंत घाणेरड्या तांत्रिक मांत्रिक विद्येचा अवलंब करून हे राजकारण आणि समाजकारण बिघडवण्याचं काम ह्या सध्याच्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांनी खरातसारख्या भोंदूबाबांच्या माध्यमातून केलेलं आहे. शिवसेना पक्षातर्फे आपण कारवाईसाठी मागणी केली आहे का? आम्ही मागणी केलेलीच आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने ह्या खरात बाबांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे ही मागणी केलेली आहे. पण त्याचबरोबर खरातचं संरक्षण सुद्धा करण्याची मागणी केलेली आहे. कारण ह्या खरातचं तोंड ज्या वेळेला उघडलं जाईल त्यावेळेला मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचं नागडं रूप या जनतेसमोर येईल. ह्या भीतीने त्या खरातला संपवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी भीती वाटते. भाई, आपण आज रत्नागिरीला दौऱ्यावरती आहात 2 दिवस. नवनिर्वाचित सदस्यांना आपण गाठीभेटी घेत आहे, काय सांगा? मी आजच आलेलो आहे चिपळूणला. काल संगमेश्वरला होतो. संगमेश्वरमधील निवडून आलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांचं अभिनंदन केलेलं आहे. आज संगमेश्वर तालुक्यातील कर्जूर या गावी जाणार आहे. तिचा कार्यक्रम करून पुन्हा मग मी मुंबईला जाणार आहे.